वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिध्वास सम्मीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमः, पाण्डुरङ्गाकारो प्रथमा नमः.
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी अफोलिया जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. अतिशय पवित्र कालामध्ये आपल्या पवित्र अशा सांगवी गाव या भूमीमध्ये खूप वर्षापासून विचारलं, या ठिकाणी बऱ्याच जणांना, ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांना विचारलं की कधीपासून हा सप्ताह आहे. ते म्हटले आमच्या 5-6 पिढ्या आम्हाला माहीत नाही. म्हणजे खूप काळापासून हा नामयज्ञ पवित्र महिन्यामध्ये, श्रावण मास अतिशय पवित्र महिन्यामध्ये, पवित्र अशा आपल्या भूमीमध्ये, या ठिकाणी अमृतवाहिनी सलीला प्रवरामाईच्या तीरावर अतिशय पवित्र आपला हा भाग आहे. सांगवी गाव पूर्वापारपासून बागायत सधन सगळ्या गोष्टी सगळ्यांनी एक विचारात येऊन ही वारकरी संप्रदायाची जोपासलेली परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला महर्षी अगस्तींच्या पवित्र पावन पुनीत अशा पादस्पर्शाने झालेल्या भूमीमध्ये पवित्र असं वायुमंडल आणि एका बाजूला भगवान रामेश्वर अशा पवित्र स्थानामध्ये, ज्या स्थानामध्ये आमचं बालपण गेलं,
सगळ्यांना सांगतो या ठिकाणी आम्ही लहानपणात यायचो. इथे आमचे खेळलो बागडलो आमचे मित्र सगळे माझे वर्गमित्र बरेच आहेत. आम्ही लहानपणात या ठिकाणी पोहायला यायचो. या ठिकाणी बेटामध्ये सुधीर माझा वर्गमित्र, धनराज, सुरेश हे आम्ही वर्गमित्र आहोत. त्याच वेळेस ते महादेवांचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं असायचं. अशी ही पवित्र भूमी पूर्वापार कालापासून पवित्र भूमीमध्ये पवित्र स्थानामध्ये खूप कमी वेळ आहे. मंगलमय वातावरणामध्ये घोरज मुहूर्तावर 7:09 ही अत्यंत चांगली वेळ आहे कीर्तनाची. खूप वर्षापासून म्हटल्यानंतर काळाचं काही वर्णन करू शकत नाही आपण. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पावावया. तर या ठिकाणी भगवंताची सेवा करण्यासाठी हा नामयज्ञ अत्यंत महत्वाचं कलियुगात साधन आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार, हरीच्या नामे कलियुगी उद्धार, हरीच्या नामे कलियुगी उद्धार. हे कलियुगा माझी करणे कीर्तन, हे नारायण देईल भेटी, हे नारायण हे अधिकार कलियुगी उद्धार. कलियुगा उद्धार हरीच्या नामे, हरीच्या सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लान थोर याते भलते नारी नर. सर्वांना उद्धारून जाण्याचं कलियुगातलं अत्यंत महत्वाचं साधन नामसाधना आहे. प्रत्येक युगात वेगळी साधनं होती. म्हणून या ठिकाणी नामसाधनेमध्ये आजचा हा 6वा दिवस आहे. नामयज्ञातला याला नामयज्ञ म्हणतात. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी विना सुरू झाला 7 दिवस 8 दिवस नाम साधनेमध्ये खंड नसावा, याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. पूर्वीच्या काळी या अमृतवाहिनीवरून दररोज आमच्या गावातले लोक कावडी न्यायचे श्रावण महिन्यामध्ये. माहिती आहे ना, या पद्धती गेल्या. विज्ञानाने खूप जग जवळ आलं, परंतु माणूस दूर गेला. माणसं आता एकमेकापासून खूप दूर गेली, कारण माणसांचा संबंध निर्जीव गोष्टींशी जास्त आला. म्हणून सजीवत्व नष्ट होत चाललं. विठ्ठल अजून पुढच्या काळात 5-10 वर्षात फार मोठे धोके आहे. आता तर आपण फक्त लहानपणी आम्ही ऐकायचो टीव्हीचा प्रादुर्भाव. आता टीव्हीचा प्रादुर्भाव नाही वाटत, आता त्या छोट्याशा डबड्याचा प्रादुर्भाव. अजून 5-10 वर्षांनी AI चा फार मोठा प्रादुर्भाव होणार आहे. माहित नाही तुम्हाला AI म्हणजे काय? काहीच बुद्धी चालवायची गरज नाही. ही मुलं, आता मी त्या क्षेत्रातला असल्यामुळं आता शेवटचं वर्ष आहे माझं शिक्षण क्षेत्रातलं बरं का, भयानक पिढी पुढे तयार होणार. निर्जीव पिढी तयार होणार. निर्जीव सजीवत्व नष्ट होत चाललं. माणसं जवळ नाही राहणार, कारण यांना मेंदू चालवायचीच गरज नाही. कुठेही बटन दाबलं, सर्च केलं का उत्तर मिळतं. अभ्यास करायची गरज नाही, वाचायची गरज नाही, मेंदू चालवायची गरज नाही. आपल्याला नाही, महाराजांना नाही अभ्यास करायची गरज, ना पाठांतर करायची गरज, ना काहीच करायची गरज, ना पारायण करायची गरज. बटन दाबलं का जर सगळं ऐकतं मिळतंय, काय शोकांतिका आहे. परंतु याची उत्तर काळ देणार आहे. काळ बरं का, थोडंसं मांडणं क्रमप्राप्त आहे. आजच्या काळामध्ये फक्त एवढीच साधना, ह्याच गोष्टी फक्त माणसांना जवळ ठेवतील. म्हणून या ठिकाणी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, भजन, नियमाचं भजन, काकडा, ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे. मुलींनो, तुम्ही खूप छान टाळ वाजवतात, तुम्हाला खूप चांगले संस्कार आहेत, ताई आहेत. कारण आमचा खूप मोठा संबंध, महाराज आहेत, एज्युकेटेड आहेत, आणि तुम्हाला जाणीव आहे. अशा संस्थेत ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था. सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला मी एक शिक्षक म्हणून तुमच्या शाळेत येतो ना, मी नाही, माहीत आहे ना, मला ओळखतात ना, पाठांतराकडे लक्ष द्या.
कीर्तन चालू असताना कीर्तनकार काय सांगतात याच्याकडे लक्ष देत चला. नुसतं नाचणं, नुसतं टाळ वाजवणं, बुद्धीला थोडा ताण द्यायचं, ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्याचं अभिनंदनच आहे, त्याचं कौतुक आहे. परंतु आपली बुद्धी जर भरलेली नसेल, नुसत्या पोकळ गोष्टीनं आपण, कारण आपल्याला संस्कारच असे आहे, ही सगळी माणसं दोघंही या ठिकाणी भरीव आहेत, ज्यांनी लहानपणापासून गायनामध्ये, अभ्यासामध्ये, आमचे विठ्ठल महाराज वाकचौरे यांच्याकडे त्यांची साधना झाली. खूप पारायणे आता सुट्टीत 3-3 दिवसात पारायणं करतात. याची खूप गरज आहे, खूप गरज आहे. तुमच्याकडून करून घेणं खूप गरजेचं आहे. काकडा होणं गरजेचं आहे, हरिपाठ होणं गरजेचं आहे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये. ब्राह्मणाला संध्या कर्म सांगितलं. ब्राह्मणाने जर संध्या केली नाही, 3 दिवस जर संध्या नाही केली, तर त्याचं ब्राह्मण पद जप्त होतं, म्हणजे ब्राह्मणत्व नष्ट होतं. वारकऱ्याची संध्या आहे हरिपाठ. 3 दिवस जर हरिपाठ केला नाही, तो वारकरी राहत नाही. विठ्ठल पवित्र अशा स्थानामध्ये गोड असं वातावरण आहे. गान कोकिळा नंदिनी ताई सांगळे, आमचे मित्र सागर महाराज गुळवे, ज्यांचं सानिध्य जसे आहे तसंच शरीर आहे. आत्तापर्यंत आम्ही लहानपणापासून पाहतो. किती वर्ष झाले महाराज? 35 वर्षापासून पाहतो. ज्यांचं या आपल्या भागामध्ये आहेत परभणीचे, कारण अशा जिल्ह्यात जन्माला आलेत ते. आम्हाला नुसतं त्यांचं नाव जरी आठवलं, गुरुजी रंगनाथ गुरुजी परभणीकर, वेदांत केसरी म्हणायचे, कारण आम्हाला काही संबंध नाही आला. परंतु महाराज ज्या बाबांकडे माझे 25 वर्ष गेले, ते गुरुजींच्या पाठाला कितीतरी वर्ष होते. असं संक्रमण होत असतं. गुरुजींकडून आलेलं ज्ञान, रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजी तेच बरं का, गुरुजी त्यांनाच म्हणायचं. कारण मोठ्यांची नावं जरी घेतली तरी आपल्या वाणीला परिपूर्णता येत असते. विपा वाठविल्या चित्ता तरी दे आपुली योग्यता, याला संकल्प कृपा म्हणतात. 4 प्रकारच्या कृपा सर्वत असतात साधूकडून. दृष्टी कृपा, शब्द कृपा, स्पर्श कृपा, आणि चौथी आहे ती संकल्प कृपा. दृष्टी कृपा म्हणजे कुर्मीची पिला कुर्मगाणी व सर्वशा. कासवाची पिलं ही त्या कासविनीच्या नुसत्या दृष्टीवर वाढतात. काहींना नजर झाली, बऱ्याच गोष्टी नजरेतून कळत असतात. नजरेमध्ये फार मोठी ताकद असते. एडगल नावाचा पाश्चात्य तत्ववेत्ता आहे, त्याने सिद्धांत मांडले, गीतेचा सिद्धांत मांडला. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्य स्थान स्थितिक्षस्व भारत. पंचतन मात्रा, पंचविषय, थोडा डीप विषय. परंतु त्या एडगरने सिद्धांत मांडला, हे पंच ज्ञानेंद्रिय कसे विषयांचं सेवन करत असतात. 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे घेतलं जातं. किती टक्के सुजित? 83% ज्ञानग्रहण डोळ्याद्वारे घेतलं जातं. 11% ज्ञानग्रहण कानाद्वारे घेतलं जातं. 3.5% ज्ञानग्रहण त्वचेद्वारे घेतलं जातं. 1.5% ज्ञानग्रहण नाकाद्वारे केलं जातं आणि 1% ज्ञानग्रहण जिभेद्वारे केलं जातं, असं प्रमाण सांगितलं. सर्वात जास्त ज्ञानग्रहण करणारं इंद्रिय कोणतं आहे? डोळे आहे. म्हणून मुलांना, पुढच्या पिढीला सांगण्यापेक्षा सांगून जो बदल होत नाही, तो पाहून जास्त बदल होत असतो. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव स्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. इथं वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती एरती आचरती सामान्य सकल. ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं म्हणून सुजितनं आल्याला सांगितलं, महाराज उल्लेख करा. सगळ्यांना विनंती, मंदिरात जर कोणी पत्त्या खेळत असेल तर खेळू नका, खरंच खेळू नका. त्यांनी सांगितलं मला आल्याला, म्हटलं माझं नाव सांगा परंतु बोला थोडं, कारण आपल्याकडे पाहून पुढची पिढी तयार होत असते. मंदिरही पत्त्या खेळण्यासाठी नाही, खरोखर नाही आहे, खरोखर नाही बरं का. म्हणून श्रेष्ठांचं आचरण पाहून मागची पिढी तयार होत असते. जाळोने नाव पावले निपार मागील आधार बहुतांचा. असं या गावामध्ये वारकरी संप्रदायाची असलेली परंपरा, अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आमचे बाळासाहेब महाराज खताळ, समोर बसलेले रमेश महाराज कानोडे, ज्या वारकरी शिक्षण ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था, तिचं उगमस्थान तसं वाशेऱ्यात आहे. परंतु ते पाणी इकडे आलं, बरोबर आहे का, सांगवी गावाला. आपल्या भाग्याने हे पुढच्या पिढीच्या या मुली तयार होणार आहेत. आणि एज्युकेटेड व्यक्तिमत्व, आमचा खूप दिवसाचा संबंध. परमपूज्य हरिभक्तीपरायण
गीतेश महाराज कातोरे या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, कमी वेळ आहे आपल्याकडे. तुम्ही बोलवले आम्ही बोलेन, बोलिया रूपाचे रूप दावीन, इंद्रिया करवी भोगवीन, अतिंद्रियते शारदेचे चंद्र कळे, माझी अमृतकन कोळे, ते वेची ती मने मवाळे, चकोर तलगे तया परी श्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळवारपण चित्ता अनोनिया, एत हळवारपण चित्ता येईल, तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल. मुक्या बैऱ्यांची माऊलींची भाषा आहे. कारण माझा आवडता हृदय, त्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरी माझं हृदय आहे बरं का. त्या भाषेत समन्वय साधायचा असतो. कारण संत वाङ्मयामध्ये सर्व समन्वय आहे. आणि कितीतरी असे पद जुळवले. ही ज्ञानेश्वरीची ओवी, ही भागवतातली ओवी आणि हा गाथेतला अभंग. कारण सगळा समन्वय आहे. म्हणून श्रोत्यांना माऊलींनी खूप मोठं स्थान दिलं. तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अति उच्च स्थान दिलेले श्रोत्यांना. म्हणून पहिल्यांदा तुमच्या चरणारविंद नतमस्तक होतो. अगदी कमी वेळेमध्ये आजचा हा 6वा दिवस आहे. ताईंनी फोन केला, सुनीता ताईंनी. त्यांच्या नियोजनामध्ये मला वाटतं या गावातलं सप्ताहातलं पहिलंच कीर्तन आहे. आपल्या जवळचंच असल्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी कमी वेळ आहे. जी अक्षरं गायली गोड रीतीनं, खूप गायन केलं, छान. आर्षवाणी आहे जगद्गुरु तुकोबारायांची वाणी. कोणती आहे? आर्षवाणी. ज्या गाथेला पंचम वेद म्हटला जातो. काय आहे? पंचम वेद. वेदाचा तो अर्थ, अमासीचं ठावा. वेदातली सुक्त जशीच तशी गाथेमध्ये आली. 4052 अभंग आहेत, 9034 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीत, आणि 18,000 ओव्या एकनाथी भागवतात आहे. हे 3 आपल्या प्राकृतातले प्रस्तांतरही आहेत. हे ग्रंथ नाहीत बरं का. हे ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष माऊलींना ज्याला कोणाला वाटत असेल आपल्याला भेटायचं आहे, त्याने ज्ञानेश्वरी उघडावी. ज्याला कोणाला वाटत असेल जगन्नाथ महाराजांना भेटायचं, त्याने काय उघडावं? भागवत उघडावं. एकनाथी भागवत 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य एकनाथी भागवत. ज्यांना कोणाला वाटत असेल तुकोबारायांना भेटायचं, त्याने गाथा उघडावी. गाथा, ज्याला माथा नीट ठेवायचा त्याने गाथा वाचावी. प्रके आत्रे विनोदाने म्हणायचे बरं का. कारण एका साहित्य संमेलनातलं मी वाचलं, यशवंतराव चव्हाण ही माणसंही मोठी होती, आकाशाच्या उंचीसारखी, ज्यांची विद्यापीठाला नावं दिली, ज्यांच्या मूर्ती आहे. कोणाचेही फोटो होत नसतात, चारित्र्यवान माणसाचं चरित्र होत असतं. तर त्या ठिकाणी त्या साहित्य संमेलनात परके आत्रे म्हणत होते, ज्याच्या घरात नाही गाथा त्याच्या माथ्यात हाना लाथा. आपल्या घरात गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत असावा. कारण ही जे ग्रंथ आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन. हा विठोबाचे अखंड चिंतन, विठोबाचे अखंड संस्कृत भाषेमध्ये 3 प्रस्तांत्रे आहे, गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद. आपण संस्कृतातले इतके जाणकार नाहीत, परंतु त्यासाठी प्राकृतात हे 3 प्रस्तांत्रे आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका, भागवत आणि गाथा. या गाथेतली गोड अशी अक्षरं, वैष्णवांची लक्षणं सांगणारा आज अभंग घेतलेला आहे. वैष्णव कोणाला म्हणावं? लक्षणावरून लक्षणं करायची असते. लक्षण काय आहेत?
कोणाला वैष्णव म्हणायचं? नुसता गंध, त्यामध्ये बाह्य लक्षण आहेत, आंतरिक लक्षण आहेत. सर्व संतांना आपल्या भक्तिशास्त्रामध्ये किंवा सर्व शास्त्राला, वेदांत शास्त्राला बहिरंगापेक्षा अंतरंग अतिशय अभिप्रेत आहे. गीता सांगते 5व्या अध्यायातला 3रा श्लोक आहे, नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टेन कांक्षती निर्द्वंद्व हि मा बाहो सुखम बंधात प्रमुच्यते. पहिलीच ओवी त्याच्या खाली, तरी गेली याची सेन करी न पवता चाडन धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जाईसा. आणि मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हा संन्यास अभिप्रेत आहे. आपल्याला असं वाटतं का भगवी वस्त्र घातले, गंध लावला, खूप काही बहिरंग केला? बहिरंग नाही, अभिप्रेत. आपल्या अध्यात्मशास्त्राला कृती संन्यास अभिप्रेत नाही. कोणता संन्यास अभिप्रेत आहे? वृत्ती संन्यास अभिप्रेत. शब्दात थोडं लक्ष ठेवा, आपण 5G मधले आहोत. कृती संन्यास आणि वृत्ती संन्यास यात फरक आहे. वृत्तीतून आतून सुटलं पाहिजे, आतला भाव महत्वाचा आहे, आणि तो कोणत्याही कॅमेऱ्यात तो येत नाही. फक्त चित्रगुप्ताच्या कॅमेऱ्यातून मात्र सुटत नाही. या कॅमेऱ्यात नाही येत. आपला भाव कसा, इथं बसलेला आहोत आपण, बैसीला परी गेला शेजिया गावा. बसलेले बरेच जण असतील, परंतु चंचल मनही कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याम निग्रमण्यम आयुर्यश दुष्कृतम. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्यस्या तपळी मिळवणे जाय. जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा एरवी मन हे नाव ही कल्पना की सावयव. अनेक प्रमाण आहेत. सांगण्याचं इत्यर्थ अंतरंग अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी जी लक्षणं सांगितली ती बहिरंगातली लक्षणं नाही सांगितली वैष्णवांची. बहिरंग असावाच. बरीच माणसं वेशभूषाने वरून वरून खूप बहिरंगी लक्षणं करतात, परंतु आतून तसं नसतात. एक वेळेस खूप मोठ्यांचं ऐकलेलं बरं का, साधू रामदेव बाबांकडे मी होतो महिनाभर, ते सुद्धा म्हटले होते, साधू की पहचान वेशभूषा से नहीं होती, साधू की पहचान अंतरंग से होती है. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. वरून भगवे तरी श्वान आहे ना प्रमाण. कुत्र सुद्धा काय असतं, भगव्या रंगाचं असतं, म्हणून त्याची तुलना नाही केली. म्हणून लक्षणं सांगितली. त्या पूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गोड अशी वैष्णवांची लक्षणं सांगतात. वैष्णवत दया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण. धन धन जन धन वैष्णव दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण. ज्याचं संपूर्ण प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं. आसक्तिरनभिषंगवा पुत्रधारा गृहादिषु नित्यंच समचित्तत्व इष्टानिष्टोपत्तीषु. ज्याची आसक्ती सुटलेली आहे, आतून जो सुटलेला आहे, आपलं चिंतनच ते चालू आहे. एक दृष्टांत सांगतो जाता आता. कुंभ पर्व झालं होतं हरिद्वारला, आणि कुंभ पर्व होऊन 15 दिवस झाले. हरिद्वारमध्ये गंगा मैया खूप गोड आहे. 7 असे कॅनॉल काढलेले छोटे छोटे घाट आहेत खूप. एका घाटाच्या कडेने एक संन्यासी चालले होते, तरुण संन्यासी 28 वर्षाचा. घाटाच्या कडेने जात असताना सकाळची वेळ होती, फक्त सिद्धांत घ्यायचा. सकाळचं ऊन पडलं होतं आणि घाटावर असे पूल होते. पुलाच्या एका फटीमध्ये हिऱ्याची अंगठी, कोणत्या तरी श्रीमंत माणसाची. काही हिरे 1 कोटीच्या आत हिरा मिळत नाही, कोइंबतूर हिरा. कितीतरी कोटीची हिऱ्याची अंगठी चमकन चमकली. कोणाची नजर गेली? संन्याशाची नजर गेली. त्याला खूप आतून उफाळलं. ती अंगठी घेण्याची इच्छा निर्माण झाली, परंतु कपडे आडवे आले. बऱ्याच वेळेला कपडे आडवे येतात बरं का. कपडे आडवे आले. आतून बरंच वाटतं,
याला निज शांती नाही म्हणत. कारण नियम आहे, संन्याशाने परद्रव्याला स्पर्श करू नये, उचलायचं नसतं. नियम आहेत, दुसऱ्याने दिलं तर घ्यायचं, परंतु स्वतः उचलून घ्यायचं नसतं. युक्तिवाद करण्यामध्ये मनुष्य प्राणी अतिशय हुशार. त्याने विचार केला संन्याशाने, आपल्याला नाही घ्यायचं. इकडं तिकडं पाहिलं, मागच्या बाजूला पाहिलं, ते एक वृद्ध गृहस्थ, 60 वर्षाचे वृद्ध गृहस्थ, एक मोठा ढीक साचवला. त्याने कपडे धुतले, ते धोबी, परीट, आपल्या भाषेत काय म्हणतो, परीट. त्याने धुणं धुतलं होतं. इकडे लक्ष द्या सगळे बरं का. धुणं धुतलं होतं आणि त्यांनी पाहिलं, बाबा इकडे या म्हटले. आले, साधू आहेत, संन्याशी आहे. बाबाने दर्शन घेतलं. बोला ना महाराज. स्वामी महाराज बोला. कोणाला विचारतात? परीट ते धोबी संन्याशाला. त्याने हात धरला आणि सांगितलं, बाबा, बोटाने दाखवलं, त्या फटीतली ती अंगठी मी पाहिली पहिल्यांदा, ती उचलून मला आणून द्या. ते धोबी हसायला लागले मोठमोठे. म्हटले, महाराज, कुंभ पर्व होऊन 15 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी ती अंगठी माझ्या दृष्टिक्षेपात आली होती. तिसऱ्या दिवशी ती अंगठी मी पाहिली, परंतु कपडे धुतल्याचे 25 पैसे एका ड्रेसचे, एका कपड्याचे मला मिळतात. ते माझ्या कष्टाचे आहे. जे आपलं नसतं ते आपण घ्यायचं नसतं. कोणी उपदेश केला? एका धोब्याने. कोणी उपदेश केला? एका धोब्याने. आता दृष्टांत कशासाठी? एका सिद्धांतासाठी सांगायचं होता. त्या संन्याशाचा होता कृती संन्यास. कृती कळते ना, वरचा संन्यास. आणि त्या धोब्याचा होता वृत्ती संन्यास. कोणता संन्यास होता? वृत्ती संन्यास. बरीच माणसं प्रपंचात दिसतात, परंतु ते प्रपंचात नसतात. बरीच महाराज लोक परमार्थात दिसतात, परंतु ते परमार्थात नसतात. म्हणून लक्षणावरून लक्षणा करायची असते. या ठिकाणी खूप छान लक्षणं सांगितली अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय वैष्णवांची लक्षणं सांगत असताना काय लक्षणं सांगतात? वैष्णवांची लक्षणं सांगत असताना लक्षण सांगितलं, पहिलं लक्षण सांगितलं वैष्णवांचं, विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. विष्णू माया जग वैष्णवाचा. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम मंगळ. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम मंगळ. विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम ऐकाजी तुम्ही हरे भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही 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 भक्त भागवत. भागवत. वा, टाळ्या वाजवा एकदा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये
धर्म हा शब्द वापरला. आपल्याला असं वाटल धर्माचे आता तर फारच चिरफाड झाली. आम्ही संशोधन केलं धर्म या शब्दाचं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई, पारशी हे मानव निर्मित आहे बरं का. कुठंही तुम्हाला वेद उपनिषद, मी 2004-05 साली मुंबईला वर्षभर होतो. त्यांच्या गावातून आपली निवड झाली होती मुंबईला अभ्यासासाठी. माझे विद्यार्थी बसलेले आहेत पुढं. आम्ही तिथं खूप रिसर्च केलं. वेदामध्ये उपनिषदामध्ये धर्मशब्द सापडतो का? हिंदू हा शब्द सापडतो? नाही सापडत. सनातन शब्द सापडतो, वैदिक शब्द सापडतो, कोणत्याही वाङ्मयात नाही बरं का, कोणत्याच वाङ्मयात नाही. मग हा हिंदू शब्द कुठून आला याचा रिसर्च केला गेला. सिंधू, आपल्या हिमालयात उगम पावणारी सिंधू नदी, सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे आर्य लोक होते, सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे राहायचे, सुपीक खोरं होतं. सला पारशी भाषेमध्ये ह म्हणतात. पारशी भाषेत काय होतं? ह होतं. आणि त्याचा अपभ्रंशित शब्द झाला सचा ह. सिंधूचा काय झाला? हिंदू झाला. आणि तिथून पुढे जे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे जे होते ते हिंदू झाले. ना वैदिक परंपरेत त्याचा शब्द येतो. म्हणून नुसते ते नाव घेऊन वर्षाच्या जाऊ नका. आपल्याला किती उच्च कोटीची संकल्पना आपल्या सनातन वैदिक परंपरेने सांगितली. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाचे झाला. वेदातली संकल्पना काय आहे? वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण विश्व जर आपलं कुटुंब असेल, नवे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. नवे त्याचा अन्वय जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जान माझा. अहो, प्राणी मात्रामध्ये जर परमात्मा सांगितला, प्राणी मात्रावर दया करायला सांगितलं, आपल्याला एकमेकाला तोडायला सांगतील का? एकमेकाला मारामाऱ्या करायला सांगेल का? जिथं संपूर्ण विश्वाबद्दल तुम्हाला माहीत नसेल, आज जे संपूर्ण विश्वाचं एक न्यायालय आहे, ज्याला युनो म्हणतात, राष्ट्रसंघ म्हणतात, त्यांनी एक न्यायालय तयार केलं. युनो राष्ट्रसंघ सगळ्या जगावर त्याचे कमांड आहे. त्या राष्ट्रसंघाने त्यांची प्रार्थना, आपल्या माऊलींचं पसायदान, 9 अवयवांचं पसायदान सोन्याच्या अक्षरात मढून तिथं लावलंय. परंतु आमच्या भ्रष्ट झालेल्या बुद्धीला आपल्याला कळत नाही. कारण आपल्याला कधी न वाटतं तिकडून आणलं का न वाटतं. युनोने वैश्विक प्रार्थना म्हणून पसायदान स्वीकारलं. आज आम्ही फक्त इतकं जवळ आहे, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखची हरी होऊ दे या जगा. आपल्या भूमीमध्ये माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. या आपल्या अमृतवाहिनीच्या तीरावर तयार झालं. कुठं? त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, हे जगाचे जीवसूत्र श्री महालयासे. या ओवीने 18व्या अध्यायातल्या ओवीने कुठला निर्देश केला? नेवाशाचा निर्देश केला. म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणायचे, महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ नेवाशाला आहे. महाराष्ट्राचे खरे विद्यापीठ कुठं आहे? नेवाशाला आहे. इतकी मोठी वैश्विक कल्पना दिली. कारण राष्ट्रगीत भारतापुरतं चालतं सगळं. माऊलींचं पसायदान नुसत्या जगात नाही, विश्वात नाही, कुठल्याही ग्रहावर गेलं. कारण वैश्विक कल्पना आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्राणी मात्रांबद्दल दया सांगितली. म्हणून आपला विषय चालला होता. सर्व प्राणी मात्राबद्दल दया. नवे हे विश्व जे निर्माण झालं, ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना एकोहम बहुशाम वदंती. एकाच परमात्म्याचा झालेला विस्तार वेदांताच्या प्रक्रिया इथे मांडता येत नाही. एकाच परमात्म्याचा, एकाच ब्रह्माचा झालेला विस्तार, त्याला वेदांताच्या भाषेत चिद्विलास असं म्हणतात. काय म्हणतात? चिदाचा झालेला विलास. चित चैतन्यच नटलेलं आहे. चैतन्याची शोभा
चैतन्याची शोभा शोभताये चैतन्याची शोभा भगवंत कोणाला तरी काहीतरी कमी देत असतो. ते जर मला असतं तर मी कशाला आधार घेतला असता बरं का. तर या ठिकाणी एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभा. तुम्ही पहिलं प्रमाण म्हटले, अवघे चित्रलोक्य आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एक शेवटचं पद होतं त्या अभंगातलं. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत. त्याला चितविलास चैतन्याची शोभा आहे. मग सगळीकडे चैतन्य जर नटलेलं आहे तर आपण द्वेष कोणाचा करायचा, त्रास कोणाला द्यायचा. म्हणून कोणता भाव आपल्या अंतःकरणात असावा. हे सगळं जग कसं आहे, विष्णुमय आहे. ते हरी रूप पूजा ध्यान जप ध्यानाई. ते दृष्टी दिसे ते हरी रूप सगळी चर आणि अचर सृष्टी जे जे डोळ्याला दिसेल ते हरीच आहे. सगळीकडे हरी भरलेला आहे. सवाय विठ्ठलू जळी स्थळी भरला मलाही उडला गोम्याने पाहिला विठ्ठलची विठ्ठला जळे स्थळे भरला सीता खबरी उरला दृष्टीने पाहिला त्रिभिर गुणमय भाव रेबी सर्वदम जगत मोहितम नाभिजानाति मामे बेपरमव्ययम. या ठिकाणी सांगितलं उदकी झाली बाबोळी ते उदका ते जैसी झाकोळी का वायाच्या भाळी आकाश लोपे. आता तो दृष्टांत नाही देत. पाण्यावर शेवाळ तयार होतो आणि ते पाण्याला झाकळून टाकतो. तसं चैतन्य ब्रह्मावर तुमच्या मायेनं हे झाकाळलं आपल्याला अहममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी जन्म मरणाची दुतरी ढवळी तटेल. बरीच म्हणतात देवच नाही. आपण नदी वाहते त्या पाण्यावर असे हजारो बुडबुडे तयार झाले आणि त्या बुडबुड्यांनी मिटिंग घेतली. काय म्हटले बुडबुडे? म्हटले पाणीच नाही. काय म्हटले बुडबुडे? पाणीच नाही. असतं तर दिसलं असतं म्हटले. कोण म्हटले? बुडबुडे. पाण्यावर तयार होणारे बुडबुडे. काय म्हटले? पाणी असतं तर दिसलं असतं. काहीतरी बुकं शिकलेली बुडबुडे म्हणतात दाखवा तुमचा देव. दाखवण्याची वस्तू नाही. देवा आहे देव 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 आहे. देवा आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदया मंदिरी शोधून पाये हृदया मंदिरी शोधून पाये हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे देवाय देवाय हृदया मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परे देव नटला नाना परे देव नटला नाना परे देव नटला नाना परे देवा नटला नारे देवा नटला नारे देवा खूप गोड. महाराज रमेश महाराज गाडी रस्त्यावर आहे ना, जे सगळे प्रमाण आतापर्यंत दिले त्या अभंगाला सोडून नाही. बरीच जण रस्त्यावरच नसतात बरं का.
पदाची कोरण सांडिता. आपला जो विषय चालला ना, आपण प्रस्तावनेतच आहोत. कारण षडलिंगपूर्वक जो अभंग सोडवायचा असतो ना, षडलिंगपूर्वक सोडवायचा असतो. विचारसागर, वृत्ती प्रभाकर आमच्या बाबांकडे झालं. वेदांत नाही मांडत, परंतु साध्या भाषेत सिद्धांत मांडायचे असतात. सगळी प्रमाण त्याला दृष्टिकोनातून चालू आहे. एकही प्रमाण चुकीचं झालं नाही. ईश्वर कसा नटलेला आहे, आपला विषय चालला होता. ते बुडबुडे म्हटले पाणीच नाही. मीटिंग घेतली. त्या बुडबुड्यांना कळायला पाहिजे की त्यांच्या अथांग खाली पाणी आहे. त्यांच्यात सुद्धा पाणीच आहे, फक्त मधी अहंकाराची हवा भरली. कशाची हवा भरली? अहंकाराची. थोडी वाऱ्याची झुळूक येते, कितीतरी छोटासा रजकण असतो, त्या बुडबुड्याला लागला का तो फुटून कुठं विलीन होतो? पाण्यात जात असतो. तसं आपल्याला कळत नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिवी. तुझी आसतेने, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने, तुझी आसतेने, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने. हाय तुझी आसतेने, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने. सूर्यासी चलने, तुझी आभाळा, तुझी आभाळा, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धने, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ. ऐसा तू आता तुम्ही जे प्रमाण दिले त्याला आमच्या ज्ञानेश्वरीतले प्रमाण घ्या. आपल्या ईश्वर कसं चालवत असतो हाच प्रश्न अर्जुनाचा आहे. जे म्हणतात ना बुडबुडे कसे, अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा हे आत्मज्ञान हे लोकांकडून सुटलं कसं? त्याचं उत्तर दिलं भगवंताने गीतेमध्ये. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप प्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. त्याच्या खालच्या वया ना 4 वया. 4थ्या ओळीत सिद्धांत सांगितला. 3 वया दृष्टांताच्या दिल्या, त्या पाठ केल्याच पाहिजे. पूर्वीचे लोक पाठ करायचे, तेवढं सुद्धा कीर्तन सुटायचं बरं का. पाहे पादुद पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदराड, ते अभेरुणी गोचिडा शुद्ध सेविती. पुढची ओवी. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकीची घरी, परी परागू सेविजे भ्रमरेरा चिखलू चिवरे. 3 नंबरची ओवी सांगा. ना तरी निदैवाच्या परिवरी, बोला लोह्या रुतल्या ती सहस्रवरी, परिवरी वैसोनी उपासू करी दरिद्रीची. आता झाल्या 3 दृष्टांताच्या ओव्या. छान दृष्टांत दिले 3 ओव्यात माऊलींनी. आणि 4थ्या ओळीत सिद्धांत सांगितलं. बोला सिद्धांताची ओवी. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतीसी कामो विषयावरी. 3 दृष्टांत कोणते दिले? पहिला गोचिडाचा दृष्टांत दिला. दुसरा कोणता दिला? दरदूर. दरदूर मराठीतला शब्द आहे बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही विद्यापीठात, पुन्हा विद्यापीठात माझा एक प्रबंध सादर करायला होती. तर एक प्राध्यापिका भेटली. ती म्हटली मी वेडी झाले. कशाने? ज्ञानेश्वरीतला शब्दसाठा जगातला इतका कोणत्याच ग्रंथात नाही. इतके शब्द आहे. खद्योत म्हणजे काय? खद्योत म्हणजे माहिती? खद्योत हा शब्द काय? खद्योत म्हणजे काजवा. दरदूर म्हणजे बेडूक. दरदूर म्हणजे काय? बेडूक. हे शब्द आहेत ज्ञानेश्वरीतले. दरदूर. पहिला दृष्टांत दिला गोचिडाचा. गोचिड कुठं असतं? गाईच्या सडाला. आणि तिथंच गाईच्या पाहे पा दूध पवित्र आणि गोडदूध कुठं असतं? गाईच्या सडात. 1 mm चा थोडा पडदा असतो त्वचेचा. पासी त्वचेची पदराड, ते अवेरुणी गोचिड अशुद्धची सेविती.
त्याचा अवेअर करतं, त्याला दूध पिता येत नाही. काय पितं ते? रक्त पितं. बरीच गोचिड अशी आहेत बरं का, ते अहेरुणी गोचिड अशुद्धची सेविती. गोचिडा दृष्टांत दिला. दुसरा चढती बांधणी म्हणतात. कमलकंदा आणि दरधुरी. कमलकंदा म्हणजे कमलिनी, कमलिनी वनस्पती. कमलिनी माहिती आहे ना, कुठं उगवतं कमळ? चिखलात. नांदणूक एकेची घरी, एकेची घरी नांदणूक. कमलकंदा आणि दरधुरी दोघांचं नांदण्याचं ठिकाण एकच घर म्हणजे चिखल. बेडूक कुठं राहतो? चिखलात. आणि कमलिनी कुठं उगवते? चिखलात. परी परंतु आणि व पण परंतु उभयान्वये अव्यय. परी परागु सेविजे भ्रमरी एरा चिखलू चिवरे. त्या कमलिनीमध्ये फुलातला परागकण मकरंद दुरून येणारे भ्रमण सेवन करतात. आणि ते बेडूक काय खातं? एरा चिखलू चिवरे, ते चिखलच खातं. दुसरा दृष्टांत कोणाच दिला? राहतंय जवळ परंतु त्याला मकरंद खाण्याचं ज्ञान नसल्यामुळं ते चिखल खातं. राहतंय जवळ परंतु दुधाचं ज्ञान नसल्यामुळं रक्त पितं. कोण? गोचिड. दोन दृष्टांत दिले. तिसरा दृष्टांत, नातरी निदैवाच्या. दैवहीन माणूस आहे, पूर्वजांनी त्याच्या खाली 2 परस 1 कढईवर सोनं गाडलेले, त्याला ज्ञानच नाही. पृथ्वी निदाने भरली आहे परी ते पायाळे विन प्राप्ती नव्हे. ते वरी बैसून वर बसून शिळ्या भाकरी खातं, बूर आलेल्या भाकरी खातं. बसलाय कशावर? धनावर बसलं. तसंच आपलं झालंय. अति श्रीमंतीत आहोत. आपल्या वडिलांची इस्टेट, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, खूप मोठी इस्टेट आहे, परंतु त्याकडे कोण पाहते? कोण पाहते? म्हणून सिद्धांत दिला तैसा तशा प्रकारचा मी हृदयात तुमच्याजवळ असताना तुम्ही सगळे जे प्रमाण दिले ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांतीसी कामू. विषयावरी पंचविषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयामध्ये आपण ही भुलले जीवा. विषयवारी भुलले जीवा. कोण नारायण देवा. नारायणी भाव. रेणुपते नारायण भाव. पावन पावन कोण करील शांती. जीवा. आपण सगळे विषयाच्या रानात भरकटलेले आहोत. कडू तर विषय गडू जीवाशी झाला. या ठिकाणी आपला विषय चालला होता की आपण बहिर्मुख झालो ना, आपल्या स्वरूपाला विसरलो, म्हणून ही फार मोठी हानी झालेली. म्हणून आपली आपल्याला ओळख नसल्यामुळे जगात आपल्याला दिसत नाही. तर या ठिकाणी बाह्य लक्षणं अंतर्लक्षणांनी विष्णुमय जग सगळ्या जगामध्ये परमात्म्याला पाहायला शिका. गांधीजींचं खूप आवडतं भजन होतं, खूप आवडतं भजन होतं गांधीजींचं. गांधीजी सतत म्हणायचे, लता दिदींनी सुद्धा गायलेलं आहे की वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव जन तो तेने कहिये. म्हणता का? बरं का, जाऊ दे आता, वेळ संपली आपली. वैष्णव जन तो तेने कहिये. कोणाचं? संत नरसिंह मेहता यांचं भजन होतं बरं का. गुजराती भाषेतलं भजन होतं, खूप गोड, त्या काळात खूप गाजलेलं होतं. त्याला वैष्णव म्हणायचं, जो पर दुखे दुखावे आणि पर सुखे सुखावे. पर पीडा, दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख, दुसऱ्याचं सुख हे आपलं सुख आहे. आता सगळी परिस्थिती वाईट आहे. दुसऱ्याचा खूप आज सुखाचे आपल्याला अन्न वस्त्र निवारा या गरजा सगळ्या परिपूर्ण आहेत, पण लोक दुःखी कशाने? माझ्यापेक्षा त्याचा बंगला मोठा. ईर्ष्या याने फार मोठे दुःखी आहेत. आपल्यापेक्षा तुलना हे सर्व मूळ दुःखाचं कारण आहे. म्हणून संतांची परिभाषाच ही आहे की जो दुसऱ्याला सुखी पाहिल्यानंतर जो सुखी होत असतो, दुसऱ्याला दुःखी झाल्यानंतर जो दुःखी होत असतो, त्याला वैष्णव म्हणायचं. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. धर्म का म्हटलं? ध्रुव या धातूपासून धर्म हा शब्द तयार झाला. धर्म म्हणजे काय? गुणधर्म. बैल रस्त्याने चालला आणि चालता चालता त्याचं रस्त्यात शेण पडलं, हा त्याचा शरीर धर्म आहे. शेण टाकणं शरीर धर्म आहे, आपण म्हणतो ना शरीर धर्म आहे. तसं लक्षणावरून लक्षणा करायची तर खरा वैष्णवाचा धर्म कोणता आहे? दुसऱ्याच्या दुःखाने व्यतीत होणं
आणि दुसऱ्याच्या सुखाने आनंदित होणं विष्णुमय जग. आणि सगळ्या जगाकडे आम्हाला लहानपणी चौरे सरांनी ते स्वाध्याय परिवारातलं शिकवले होते खूप गीतं. माझ्यात राम तुझ्यात राम सर्वाभूती राम रे, विश्वातील या कणाकणातून रामाची भरला आहे रे, काळाची या क्षणाक्षणातून रामाची केवळ आहे रे, माझ्यात राम तुझ्यात राम. बरं का आपण राम राम का करतो बरं? एखादी जुन्या काळातले, आता ते राहिलं नाही, जुन्या काळातले लोक भेटले हात जोडायचे आणि काय म्हणायचे? एकदा नव्हते म्हणत, किती वेळेस म्हणायचे? राम राम. अशीच पद्धत होती ना, राम राम. काय होते याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? राम राम 2 वेळेस राम राम म्हटलं जायचं, कारण या आत्म्याने या रामाने त्या रामाला केलेलं वंदन म्हणजे राम राम. या आत्म्याने त्या आत्म्याशी साधलेला संवाद म्हणजे पहिला राम आपला आणि दुसरा राम त्याचा, म्हणून राम राम. आपण दोघं एक आहोत ही लक्षणं सांगणारा तो शब्द होता, तेही नष्ट होत चाललं बरं का. राम राम म्हणायचे ना, असं भेटल्यानंतर काय म्हणायचे? राम राम. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अर्ध्या चरणा जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेद अमंगळ आणि अभेदही अमंगळ. त्याच्यावर खूप बारीक चिंतन आहे, आपल्याला पुढं जायचंय. मिळाला वेळ तर पाहू शेवटच्या वेळेत, कारण हार आलेला आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ, कारण भेद म्हणजे काय? द्वैत. आपण भेद करणं सृष्टीमध्ये, मी लहान तो मोठा, तो उच्च तो श्रीमंत, हे मधले आहेत सगळे. उपजताना सगळे एका दारातून आलो आणि जाताना सगळे 4 लाकडं, सगळ्यांच्या जीवनाचं सार 3 टोकऱ्या राख. जाण्याचं येण्याचं ठिकाण सगळं एकच. जो फुगोटा आहे तो मधला आहे, तो मोठा तो लहान, तो गरीब श्रीमंत काही नाही. खूप श्रीमंत आहे आणि तो काही सोन्याचे तांदूळ खातो का? उलट त्याला डॉक्टरनेही तांदूळ शुगर आहे भात नाही खायचा म्हटले बरं का. भात नाही खायचा म्हटले, तेल नाही खायचं. साखर सम्राट, कारखान्याचा चेअरमन, आणि म्हणतो माझ्या चहात साखर टाकू नका. सुखाची साधनं उपलब्ध असताना इंद्रियाची, आपल्या शरीराची पाटव्य शक्ती नष्ट होणं, इंद्रिय त्याचं सेवन करू शकत जर नसेल, 1.5 लाखाची गादी असते, ते 3 गोळ्या घेतो, रात्रभर तळमळत इकडून तिकडे. ह्या उद्या कुठली सभा गाजवायची, उद्या किती खोटं बोलायचं, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. आपल्याला असं वाटतं बाहेरून खूप लेप दिला, भौतिक साधनं खूप वाढली म्हणून माणसं सुखी झाली. अजिबात नाही. लवकर एकजीट व्हायला लागली, लवकर माणसं जायला लागली. कारण अस्वस्थता, अशांती, असमाधान, चिंता, सतत आरोग्याची न घेतलेली काळजी, ह्या गोष्टींमुळे माणसं अस्वस्थ आहेत. आतून पोखरली, आतून पोखरली. म्हणून आतली पोकळी भरवण्यासाठी एवढाच एक मंडप आहे. परंतु इथं अंतरंगाने आलं पाहिजे. इथं येऊन माझं नाव घ्यावं असं जर कोणाला वाटत असेल तर अजिबात काहीच उपयोग नाही. अहममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची रुथळी ओळू धरले. फक्त एक चिंतन करतो, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ आणि अभेद. अभेद म्हणजे काय? द्वैत. दुजे जवळ जवळ दुजे घडे, तो तो संसार भय जोडे. द्वैत आलं का दुःख आलं. आणि अद्वैतामध्ये सुख आहे. अद्वैत म्हणजे साम्या परवते प्राप्ती जगी नाही. आता ही भाषा कळते का माहित नाही, परंतु साध्या भाषेत सांगतो. या ठिकाणी अद्वैत म्हणजे अम ब्रह्मास्मी, तत्वमसी, प्रज्ञानाम ब्रह्म, अयनात्मा ब्रह्म. 4 वेदातले 4 महावाक्य आहेत. आपणच ब्रह्म आहोत बरं का. सगळ्यांसाठी स्त्री पुरुष हा भेदच नाही. आपण सगळे त्याचा अंश आहे. स्वतः भगवान 15 अध्यायात काय म्हणतात सांगा मुली? ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती. त्याच्या खालची ओवी, हे माझेची असती परी माते न ओळखीती, जैसी जळीची जळीन लिंपती मुक्ता फळे. मुक्ता फळ शब्दाचा अर्थ मोती. मोती कशापासून तयार झाला? पाण्यापासून तयार झाला. आणि पाण्यापासून तयार झाला आणि भेद स्थितीला आला आणि म्हणून शंभरात गेला. विठाला ज्यांना कळालं त्यांना कळालं बरं का. मोत्यात ते नाकात त्या नथनीत घातला जातो म्हणून तिकडे गेला, भेद स्थितीत गेला. परमात्म्याचा असलेला अंश दूर गेलो आपण म्हणून आपण भेद स्थितीत गेलो. अभेद स्थिती, अभेदामध्ये आनंद आहे, अद्वैतामध्ये आनंद आहे, अद्वैतात दुःख आहे. मग अद्वैतात जर आनंद आहे म्हणून
अभेदय अमंगळ आणि भेदय अमंगळ कसं म्हटलं तुकोबार आहे याचं बारीक चिंतन सांगतो. वेदांतातला गुरुजींचा दृष्टांत आहे. रंगनाथ गुरुजी परभणीकर, स्वानंद सुख निवासी वेदांत केसरी, त्यांनी सांगितलं. कारण ते दृष्टांत तरी सांगावेत ना बरं का. त्यांनी सांगितलं गोड दृष्टांत आहे, सिद्धांत मार्मिक आहे. पूर्वीच्या काळी मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, आता आहे ती काय यंत्रशक्ती. सुजित भाऊ, कोणती शक्ती आता? यंत्रशक्ती. पूर्वीच्या काळी एक काळ होती तंत्रशक्ती आणि एक काळ होत्या, तुम्ही त्याच्यात ते म्हणून नाव घेतलं बरं का. एक काळ आवाज चांगला दिला पाहिजे ना बरं का. एक काळ होती मंत्रशक्ती, एक काळ होती तंत्रशक्ती, आता आहे कोणती? यंत्रशक्ती. मंत्रशक्ती होती, तंत्रशक्ती होती आणि यंत्रशक्ती होती. याचा अर्थ मंत्र बहुत झाले तर असा नाही. रियाज करणारी माणसं नाहीत. तानसेंनी त्यांनी जर दीपराग जर गायला तर दिवे लागत होते, मेघ मल्हार गायला तर ढग गोळा होत होते. आपल्याला दृष्टांत सांगायचं आहे, फार महत्वाचा मार्मिक दृष्टांत आहे. त्या काळात लोक विद्या शिकायची. कोकणामध्ये कोकणी विद्या असायची. कोकणी विद्या लोक म्हणायचे, आम्ही लहानपणी ऐकलं, आता नाही. भुताडकी, जिद भुताळी, हे सगळे प्रकार गेलेत आता. विज्ञानाच्या कसोटीवर कोणत्याच गोष्टी सिद्ध होत नाहीत बरं का. नाहीत म्हणून याचा अर्थ नाहीत असं नाही. त्याला आम्ही ज्ञानेश्वरी, बाळू महाराज लक्ष द्या इकडं, त्याला ज्ञानेश्वरी प्रमाण आहे, त्याला गाथा प्रमाण आहे, सगळे प्रमाण आहेत. कारण पिशाच्य योनी आहे, मंत्रशक्ती आहे, पण रियाज करणारे माणसं नाही. त्या काळात त्या मंत्रांचा रियाज केला जायचा आणि त्या ग्रहणाच्या काळात त्या प्रवाहात ते मंत्र उजळले जायचे. आता ग्रहणाच्या काळात जर प्रवाहातच जर ना ते मंत्र होत होतात, तर 1 करोडोपती श्रीमंत माणूस आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, ज्याच्याकडे 700 एकर जमीन, कोकणात फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर एका मांत्रिकाच्या घरी तिथं थांबला. 8 दिवस त्याला वाटलं काय विद्या. तिथं खूप मुली यायच्या शिकायला. एक सुंदर मुलगी येत होती आणि तिनं खूप विद्या प्राप्त केली होती. याची तिच्यावर नजर गेली, प्रेम झालं. ऐका दृष्टांत, सिद्धांत मार्मिक आहे. मागणी टाकली. त्याचा मित्र होता आणि तो म्हटला असा श्रीमंत आहे, 4 व्हीलर. आता त्यांच्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं, ज्याच्याकडे विद्या असते त्याच्याकडे धन नसतं. आता शक्ती होती, मंत्रशक्ती होती, परंतु धन नव्हतं. आकृष्ट झाली त्याच्या श्रीमंतीला. म्हटले ठीक आहे, मी रजिस्टर करेल तर तुमच्या घरी. रजिस्टर केलं, गाडीत बसले, आले घरी. आल्यानंतर इथं ऐश्वर्य, ती कशासाठी आली होती? ऐश्वर्यासाठी, श्रीमंतीसाठी. बऱ्याच वेळेला असंच होतं. 652 घटस्फोट आहे कालचा. आमचे काळे वकील मित्र त्यांनी दाखवलं आपल्या तालुक्यातला बरं का. तर अशा रीतीनं ती आली. आल्यानंतर ती सगळं ऐश्वर्य भोगायची, बंगला, गाडी, दास, शिपाई, सगळी माझी. तिला वाटलं याच्यावर आपली छाप टाकावी, म्हणून एक दिवस त्या दारापुढून त्यांचं कुत्रं चाललं होतं आणि तिनं टाचणी टाकली. नीट ऐका दृष्टांत. टाचणी मारल्या त्या कुत्र्याची मांजर झाली. काय झाली? कुत्र्याची मांजर झाली. तिथं हादरलंच. तिच्या मंत्रातली शक्ती होती. काय होती? कुत्र्याची काय केली तिनं? मांजर केली. त्याला दम दिला, जर काही केलं मी तुझं काही करू शकते बरं का. ते इतकं हादरलं, ते सौंदर्य विसरलं, सगळं विसरलं. क्रूज झालं, चिंता करायला लागलो. घरातच जायला भीती वाटायला, कधी टाचणी मारेल आणि कधी आपल्याला काय करेल. महिन्यामध्ये क्रूज झाला. गावात घरी जायला वाटत नसं, संध्याकाळपर्यंत थांबायचं. अगदी जवळचा मित्र जो कोकणात फिरायला, काय झालं रे म्हटला, लोक लग्न केल्यावर सुधारतात, तू का क्रूज होता? नको विचारू म्हटला. ती कुठं हडळीन घरात घातली. म्हटला आपण गेलो, तिला आणलं. अरे तिनं ते आमच्या कुत्र्याची मांजर केली आणि मी जर काय म्हणती, मला म्हणती कोंबडाच करीन बरं का. आपल्याला इतकी भीती वाटते ना. म्हटलं मला घरीच जा वाटत. मित्र म्हटलं चिंता करू नको, असं कुणीतरी जवळ असावं बरं का, नाहीतर माणसं एकल कोंडी बनून संपून गेलीत. आपलं हृदय मोकळं करणारी कोणीतरी जवळची माणसं ठेवत चला, परंतु कोणाला सांगावं याचं सुद्धा भान असावं. बरीच माणसं आपलं, नीट ऐका, आपलं रडून ऐकतात, बाजूला गेलं का हसून सांगतात. दुःख कुठं व्यक्त करावं, दुःख व्यक्त करण्यासाठी अंतःकरण असावं लागतं. मग त्याने सांगितलं, म्हटलं चिंता करू नको, तिच्याकडून एक परवानगी काढ, आपल्याला परत कोकणात जायचं. कशाला तिच्या काळजीत राहतो. ती गेलं गुडीत. म्हटलं हे चक पुस्तक हे सगळं तुझ्याकडे घे, मला काहीतरी फक्त 2-4 चक दे, मला फिरायला जायचं. ती म्हटली जा, कारण तिला ऐश्वर्य पाहिजे होतं. सगळं दिलं, बँक बॅलन्स वगैरे, गाडी काढली, गेले कोकणात. परत फिरत त्याच आश्रमात गेले मांत्रिकाच्या. अशी मुलगी शोधली त्याने दुसरी, कजीला तिच्यापेक्षा दुप्पट विद्या येत होती. आणि टाकला डाव. म्हटलं असं तसं सांगितलं तिला. खूप ऐश्वर्य, बघ पैसे, बघ गाडी, का BMW गाडी होती. ती आकृष्ट झाली. ती म्हटली पहिलं रजिस्टर माझ्याशी, दुसरं बरं का. आता रजिस्टर केलं. रस्त्याने निघाल्यानंतर आले, रस्त्याने पटकन सांगतो, रस्त्याने येता ती म्हटली पा ती आहे, तिला निम्मी विद्या येते.
ती काय मी तिला सहन होणार नाही. मी आल्या आल्या ती भांडायला सुरुवात करीन माझ्याबरोबर. आमचं भांडण ती मला घरात प्रवेश होऊ देणार नाही. आमचं भांडण तोंडी भांडणाचं रूपांतर हातघाईत येणार. हातघाईमध्ये आल्यानंतर आम्ही रूप बदलवण्यात पटाईत आहोत. आम्ही रूप बदलवणार. ती होईल घार आणि मी सुद्धा घार. दोघे आम्ही घारी होणार बरं का. ती होईल काळी घार आणि मी होईल पांढरी घार. आकाशात आमचं युद्ध चालणार. माझी शक्ती दुप्पट आहे तुम्हाला माहिती. मी तिला ठार करणार, ती मरून पडणार. परंतु असं आहे, आता झालं होतं ना, गाडी पुढे नेता येते पण रिवर्स टाकता येत नाही. प्रमाण पुढचं दिलं का मागचं येत नसतं. आम्हाला पुढे जाता येतं, रूप बदलवता येतात, परंतु परत स्वरूपात येता येत नाही. आपलं तेच झालं बरं का. आपलंही तेच झालेलं आहे. पुढे जाता येतं परंतु मला परत स्वरूपाला येत नाही. मग तिनं काय केलं, काही उडीद होते ते भारून दिले आणि त्या पुडीत बांधले. हे जपून ठेवा तुमच्या खिशात. ह्या उडीद ह्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे. मांतरवलेले हे धान्य आहे. आणि मी ज्यावेळेस तुमच्या पुढे ती घार पुढं होऊन येईल त्यावेळेस तुम्ही माझ्या अंगावर टाकायचे. मी पुन्हा स्वस्वरूपात येईल, पुन्हा माझी तयार होईल आणि मग आपण दोघं छानपैकी राज्य करू. ठरला. आले घडलेल्या प्रमाणे तसंच घडलं. भांडायला सुरुवात झाली. ती दरवाजात उभी होती. भांडता भांडता मारामारीत, केस धरण्यात, आपटवण्यात दोघींनी रूप बदलवले. घारी झाल्या. एक झाली पांढरी घार आणि एक झाली काळी घार. आकाशात लढाई सुरू झाली. मारता 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 ह्या पांढऱ्या घारीनं काळी घार ठार केली. ती मरून पडली आणि आली पुढं खाली. ती पांढरी घार अशी लुडलुड करीत करीत त्याच्या पुढं आली. हे बोळं होतं. याने खिशातली पुडी काढली, हातात ते उडीत घेतले. मित्र गेला कानफाडा दिली. मूर्खा, अक्कल आहे का म्हटलं तुला? अरे किती दिवस झाले, 1.5 महिना झाला. तिला घरी घेऊन आला. 70 किलोचा 35 किलो झाला. तिच्यापेक्षा हिला दुप्पट विद्या येते. तू जिवंत राहशील का म्हटला? ते उडीत फेकून दे, काठी घेऊन तिला ठार कर बर का. काठी घेऊन तिला काय कर, ठार कर. हिला ठेवू नको, कारण ती तुला खूप त्रास देणार आहे. दृष्टांतातला सिद्धांत अतिमार्मिक होता. पहिली जी विद्या होती, पहिलं जे ज्ञान असतं अज्ञानातलं, नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ते काहीच नसते म्हणते मी साधा भाळ आहे. पण थोडी विद्वत्ता, थोडं गायन, थोडं काही आलं की ते अहंकाराची हवा भरत असते. कारण सोम तेही अस्तावले, ते सुद्धा मी कोण आहे हे म्हणायचं नसतं ना. अनुभूती व्यक्त करायची नसते. म्हणून अभेद स्थिती, अभेद ज्ञान, अद्वैत ज्ञान ते सुद्धा काय आहे, बाधक आहे. म्हणून ते सुद्धा मावळलं पाहिजे. टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, अंगांगे मुरला छंदा, अंगांगे मुरला छंदा, भक्ताची आटला भेद, भगवंताची अटला भेद, ज्ञान घेऊनी गावा गोविंदा गा बोला, ज्ञान गावा गोविंदा गा, ज्ञान घेऊनी गावा गोविंदा गा, ज्ञान घेऊन गावा गोविंदा गा. ऐसा वासुदेव बोलत बोल, देव बोलत बोल, वासुदेव बोल बोलत भेदाभेद भ्रमा मंगळ, भेदय अमंगळ, अभेदय मंगळ. अमंगळ सांगितला म्हणून कसं गावं, ज्ञान गिळून गावा गोविंदू का. कसं करायचं ज्ञान, त्याला ज्ञानोत्तर लक्षणा भक्तीची लक्षणं म्हटलेली. ज्ञानोत्तर परिपूर्ण ज्ञानाच्या अवस्थेत पूर्ण जाऊन सुद्धा माऊलीने म्हणावं, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. कारण तिथं मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. कितीतरी प्रमाणे जाणवणे नेनते करी माझे मन. जाणून कसं व्हायचं, नेमतं व्हायचं. जाणलं तरी नेमतं ज्याला होता आलं त्यालाच आनंद घेता येतो. जाणीवेत अडकला का संपलं. ते अग्नी लोखंडात गेलं का मार खावा लागतो. लोखंडात गेलं अग्नी कळतो ना, लोहाराचे ते पाहिलं का भट्टीत. विशेष झालो, कोणतीही विशेष गोष्ट ही घातक असते. सामान्य हे व्यापक असतं. सामान्य का हवा काय सामान्य आहे. सामान्य हे व्यापक असतं आणि ते त्रासदायक नसतं. विशेष झालं, कुणीतरी मान प्राप्त झाला, जो वर चढला त्याला पडण्याची भीती असते. शिखरावर गेल्यानंतर पाय रोवून उभे राहावं लागतं. नाहीतर वादळ खूप मोठं असतं, कोसळत असतो.
मिळवायला त्याला योग म्हटलेले आणि टिकवणं म्हणजे क्षेम म्हटलेले बरं का. मिळवायला खूप कष्ट लागतात, ते मिळवण्यापेक्षा टिकवायला 10 पट कष्ट लागतात कोणतीही गोष्ट टिकवण्यासाठी. म्हणून बरीच माणसं प्रतिष्ठा आपल्या डोळ्यासमोर आहेत. बरीच माणसं संपत्ती मिळवतात, बरीच माणसं प्रतिष्ठा मिळवतात, बरीच माणसं, पण त्यांना टिकवता येत नाही. मग त्याच्यासाठी भगवंताकडे लीन झालं पाहिजे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षमम वहाम्यहम. त्याला अनन्य व्हायचं, विरून जायला शिका. म्हणून या ठिकाणी सांगितलं भेदाभेद भ्रम अमंगळ. नंतर त्यांनी सांगितलं, सर्वांना विनंती केली आपल्याला. जगद्गुरु तुकोबारायाने म्हटले, ऐका हो, तुम्ही काय ऐका? ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. करे ग मग ग मग ग मग करे ग मग करे ग मग ग मग ग मग करे ग मग. सप मप सप मप सप मप ग मप म मरे ग सारे निसा धनी निसा सारे नि. करे ग मग ग मग ग मग करे ग मग. आ कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते सत्य कराल ते सत्य कराल ते सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते कराल ते सत्य करा. वा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवत हो, भक्त हो, जी शब्द आदरार्थी वापरला. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, सर्वांना सर्वांना विनंती केली तुकोबारायाने. भागवतांनो, भक्त हो, भक्त म्हटले, भागवत म्हटले, तुम्ही सगळे ऐका. तुम्हाला आपलं जे हित करायचंय ना, ते कसं करा? सत्य करा. बाकीचे जे हित आहेत ना, जे बाकीचे हित ते करावे. देवाचे चिंतन खरं हित आहे. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. खरं हित आहे याच्यामध्ये. कोणतं हित? श्रुती माऊलीला सांगितलं, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा, अहित फलकटतो संसार तेत सार भगवंत. जे आपल्या बरोबर येणार नाही त्याच्या नादी लागू नका. जे आपल्या बरोबर येणार आहे परमार्थ माधन, जोडी देवाचे चरण, हे हित आहे आपलं बरं का, हे महाधन आहे. म्हणून
कराल ते हित सत्य करा. जे हित करायचे ना, हे बाकीचे जे हित आहेत, संसारी घाली ती रोवणिया. आई वडील काय करतात, आम्ही जे केलं, लग्न केलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. त्यांना हित कळतं, परंतु हित नसतं. ते शास्त्राच्या दृष्टिकोनातून ते सत्य हित नसतं. कराल ते हित सत्य करा. सत्य हा शब्द आलेला अभंगामध्ये आपल्या उपनिषदातलं ते सिम्बॉल आहे. ज्याला आपण प्रतीके म्हणतो त्यामध्ये मारलेलं आहे. नोटांवर शिक्का आहे. माहिती आहे काय नोटांवर शिक्का आहे? सत्यमेव जयते आहे का नाही? सत्यमेव जयते. याचा अर्थ काय आहे? फक्त आपण कधी वाचत नाही, कधी चिंतनही करत नाही. आतापर्यंत पूर्वापार इतिहासापासून, महाभारतापासून आतापर्यंत जर पाहिलं, सत्याचाच नेहमी विजय होत असतो. असत्य फुगलेलं दिसतं. असत्य सगळीकडं. काय ताकद होती त्या कौरवांकडे? 5 अतिरथी होते, 7 महारथी होते. यांच्याकडे एकच महारथी होता, अर्जुन. एवढे अतिरथी महारथी सैन्य किती होतं? बलाबलाचा विचार जर केला, 11 औक्षणी सैन्य कौरवांच्या बाजूने होतं, 7 औक्षणी सैन्य पांडवांच्या बाजूने होतं. म्हणून तो आंधळा धृतराष्ट्र असा विचार करीत होता की विजय माझ्या पोरांचाच होणार. तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडूच्या आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे आणि झुंजाची आवडी धरती. त्या श्लोकाखाली धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय सांग काय घडतं तिथं? तर तिथं धृतराष्ट्राला असं वाटत होतं एवढे मोठे असताना काहीच होणार. परंतु सगळ्यांची साथ अनितीच्या बाजूने होती, सगळे असत्याच्या बाजूने होते. नाश कोणाचा झाला? द्रोणाचार्य या एकेकाचे मनो व्यापारे हे विश्वचिवये संवारे पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला. गुरूंना मारण्याची वेळ त्यांनी मरून घेतलं असत्याच्या बाजूने. एकही 100 पुत्रापैकी एकही अग्नी डाग द्यायला राहिला नाही धृतराष्ट्राला. आणि पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. सत्यमेव जयते कराल ते हित सत्य करा. एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल सुरुवात 7:30ला झालेली बरं का. तर 9:30 पर्यंत नक्कीच आपल्याला वेळ आहे. पटकन अभंगाचा भावार्थ म्हणतो. श्रोते जर कंटाळ करत, श्रोत्यांचा भाव लगेच कळतो असतो वक्त्याला. सगळे टवटवीत आहेत. फक्त ज्यांना जेवायची घाई आहेत आणि ज्यांना हे ऐका वाटत नाही तेच खाली माना घालीत असतील बरं का. ज्यांना कधी काय होतं माहिती आहे, सांगू का माऊलींच्याच भाषेत? तरी द्राक्ष रसा आम्ररसा तोंड सडे वायसा. वायस म्हणजे कावळा. कावळा द्राक्षाचं सीजन पिकलं, आंबे पाडाला आले, रेले बरं काही सत्य गोष्ट प्रयोग करून पहा. कावळ्यांना असा एक आजार येतो, त्यांचं तोंड येत असतं. ते द्राक्षही खाऊ शकत नाही आणि आंबेही खाऊ शकत नाही. असे काही कावळे आहेत समाजात. सप्ताह म्हटलं, काही चांगलं ऐकायचं म्हटलं, तोंड सडे वायसा. त्यांना नको वाटतं ऐकायला बरं का. हे काय बोर चाललंय म्हणे आम्हाला बरं का. गप्पा मारायच्या, तांबाखू चोळतात, त्याचं कसं झालं, याचं कसं झालं, याच्या विरुद्ध ओवी दिली. निंबोळे आला तो कावळ्यांशी सुकाळू झाला. निंबोळेचे पीक वरी गोडात विख. निंबोळे माहिती आहे ना, लिंबाच्या आती कडू असतात. त्याचं पीक भरून आलं का तो कावळ्यांशी सुकाळू झाला. गावात ग्रामपंचायत असली का तो कावळ्यांशी सुकाळू झाला. निंबोळे आला म्हणजे असा अर्थ कोणाला हिनवत नाही. तिथे केलं पाहिजे, परंतु तितक्याच आवडीने इतकं केलं पाहिजे, इतक्याच आवडीने आलं पाहिजे. आपण या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, कराल ते हित सत्य करा. एक राजा होता आणि त्या नगरामध्ये बाजार भरत नव्हता. एवढा दृष्टांत सांगतो आणि लगेच उपांत्य भागात जातो. कारण प्रत्येक पदावर थोडंसं सुटलं पाहिजे ना, अभंग तर सोडवता आला पाहिजे ना. तर त्या राजाला त्या बाजार भरत नव्हता. राजाने सगळे शेतकरी सगळे बोलवले आणि मिटिंग घेतली. सगळ्या नगरातले सगळे 150 गावातले लोक आले. बाजार भरवायचा आपल्याला, आठवडे बाजार भरवायचा. लोक उठले. त्यांनी सांगितलं, महाराज बाजार भरू, परंतु आम्हाला हमी भाव द्या. आज गरज एक नाही आपल्या खऱ्या शेतकऱ्याला. बळीराजा नका आपल्याला ते अनुदान, नका आपल्याला ते फुकटचं खाऊन खाऊन पुढची पिढी खूप आळशी बनणार आहे. हे का कळत नाही आपल्याला? आपण त्यांच्या दावणीला बांधले जात आहोत. फुकट नाही घेऊ, आपल्या कष्टाचं नाही मिळत, फुकटचं मिळत असल्यामुळं सगळ्यात त्रास, सगळ्यात हाल आज बळीराजाचे. उठले शेतकरी, म्हटले महाराज आम्हाला हमी भाव द्या. आमचा माल आणला आणि तो जर विकला नाही तर काय करा? राजा म्हटला थांबा, 2 तास थांबा, आम्ही सल्ला मसलत घेतो.
अर्थमंत्री चर्चा केली, आपल्या तिजोरी किती भार पड म्हणजे सहज करू शकतो आपण, तिजोरी भार पडला फक्त फुकट नाही द्यायचं, हमी भाव देऊ शकतो. ठरलं, निर्णय झाला, बाजार भरायला लागला. जे विकलं जाणार नाही ते राजाच्या तिजोरीतून घ्यायचं आणि गरिबांना वितरण करायचं. अमेरिकेत ती पद्धत आहे आज शेतकऱ्यासाठी. जो शेतीचा माल विकला जाणार नाही तो घेतला जातो आणि त्याचं पैसे शेतकऱ्याला अदा केले जातात. बरं का, ती शेती उत्तम चालत असते. झालं, सगळा बाजार भरत होता. अनेक दिवस राजा स्वतः जायचा गल्लीत, संध्याकाळी 7 वाजता माल घ्यायचा, गाडीत टाकून गरिबांना वितरण केलं जायचं. एक दिवस राजा एका गल्लीतून चाललेला असताना एका मूर्तिकाराने एक छान मूर्ती आणली होती देवीची, विकलीच नाही. राजा जवळ गेला, मूर्ती का विकली नाही? नंतर राजाच लक्षात आलं, त्या मूर्तीच्या खाली लिहिलं होतं अवधासा. मूर्ती अप्रतिम होती, सुंदर होती देवीची, परंतु काय लिहिलं होतं? अवधासा. कोण घेतं? अवधासा हा शब्द अवदशा अपभ्रंशित शब्द आहे, खालची अवस्था. कोणीच घेतली. राजाने विचारलं, राजा हादरला, तिला घ्यावं का नाही, घ्यावं का नाही? प्राण जाय लेकिन वचन न जाय. राजा सत्यनिष्ठ होता, सत्यावर सांगतो. राजा म्हटलं, आपला शब्द गेलेला आहे, माल घ्यायचा आहे, बोला किंमत किती? का घेतली नाही, काय नाही विचारलं. किंमत त्याला अदा केली. आपल्या सेवकांना सांगितलं, गाडीत मूर्ती टाका, जाऊ द्या, कोणाला तरी देऊन टाका. सगळा माल वितरित झाला. राजा जेवण आटोपलं, ध्यान झालं, 10 वाजता झोपणार. दरवाजा बेल वाजली. सेवक आले, महाराज सगळ्या मालाचं वितरण झालं पण ती मूर्ती कुणीच घेत नाही, काय करायचं? राजा म्हणू शकत नव्हता नदीत फेकून द्या, काहीतरी करा. राजा होता, ठीक आहे, नाही घेत, आपल्या राज दरबारात आणून ठेवा. कोणाला? कोण? अवधासा. आणली ती मूर्ती, परंतु राजा दचक झोप लागली. राजाला वाटलं न जाणो काही घडलं विपरीत. कोणाला घरात घातलं? अवधासा घरात घातली. राजा नंतर झोपी गेला. पहाटे 3 वाजता उठला, व्यायाम केला, ध्यान केलं, सगळं आटोपलं, स्नान झालं. 5:30 वाजता आपल्या बैठक रूममध्ये आला. बसल्यानंतर त्या बैठक रूमच्या पुढेच गेस्ट रूम होत्या पाहुण्यांची. राजा बसला, पेपर वाचत. 7 वाजता सभा होती, नाश्ता येणार होता. अचानकपणे एका समोरच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि प्रकाश पडला, लख्ख प्रकाश पडला. प्रकाशाच्या पुढे ती आकृती पुढे आली. राजाचे डोळे दिपले. अति लावण्यवान, अति सौंदर्यान राजाचे डोळे दिपत होते. अशी स्त्री पुढे आली, अति सौंदर्य होतं, राजाचे डोळे दिपत होते. राजाने हात जोडले, तुम्ही कधी आला होता? कोण आहात तुम्ही? त्याने सांगितलं, महाराज मी आले नव्हते, मी तुमच्याच घरात होते, खूप काळापासून होते. कोण आहात तुम्ही? तिने सांगितलं, महाराज मी लक्ष्मी आहे. कोण आहे? लक्ष्मी. ज्या लावण्य गुणकुलवती होती त्या अनिकेतन साती सुतेजपणे. लावण्यवान, गुणवान, अनुकूलवान स्त्रिया दुसरीला सहन करत नाही, सवतीला. अर्थात का? सुतेजपणे, त्यांच्या तेजस्वीपणामुळे त्या सहन करत नाही. तिने सांगितलं, तुम्ही तिला रात्री घरात घातलं, मी आता राहू शकत नाही, येते मी. म्हटले, कोण? म्हटल्या, लक्ष्मी माता. म्हटलं येते. उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. आपण उमऱ्यात आत येणारे पाऊल असतात. लक्ष्मीने पाऊल टाकलं. राजा हादरला, घाबरला. लक्ष्मी गेली, ऐश्वर्य जाणार, सगळं जाणार, सगळं निघून केलं. लक्ष्मी बराच लांब गेले आणि पुन्हा राजा हादरला. पुन्हा दरवाजा वाजला आणि पुन्हा एक आकृती बाहेर आली, तेजपुंज असं व्यक्तिमत्व, 24 वर्षाचा तरुण युवक. त्याने हात जोडले, म्हटलं, महाराज येतो मी. राजा म्हटलं, कोण आहे? घाबरलेला राजा. तो म्हटलं, महाराज पुढे गेलेला माझ्या मातोश्री आहे. अरे कोण आहेस तू? म्हटलं, बऱ्याच वेळेला माझ्या आईच्या पुढे माझंच नाव लिहिलेलं असतं गाड्यांवर. काय वाचतं नाव? लक्ष्मीच्या पुढे काय असतं? भाग्यलक्ष्मी असतं का नाही? म्हटलं, मी भाग्य आहे. कोण आहे? मी भाग्य आहे. येतो म्हटला. भाग्याने उमऱ्याच्या बाहेर पावलं. लक्ष्मी गेली, भाग्य गेलं. राजाला घाम आला थंडीत. सगळं ऐश्वर्य जाणार, आता आपलं काहीच राहणार नाही. राजा हादरला, घाबरला. बऱ्याच अंतरावर भाग्य गेलं. पुन्हा दरवाजा वाजला. पुन्हा एक आकृती बाहेर आली, तेजपुंज आकृती बाहेर आली. पुन्हा एक 21 वर्षाचा तरुण युवक पुढे आला. घाबरलेला राजा. त्याने पुन्हा हात जोडले, म्हटलं, महाराज येतो मी. कोण आहेस? त्याने सांगितलं, महाराज पुढे गेलेला माझ्या मातोश्री, पुढे गेलेला माझा भ्रातृ. ते बाहेरचे मुलं आतमध्ये येऊन बसा बरं का. पुढे गेलेला माझा भ्रातृ, माझा भाऊ आहे. कोण आहे तो? माझा भाऊ, माझा भाग्य आहे. राजाने सांगितलं, मला माहिती आहे लक्ष्मी आहे. राजाने सांगितलं, मला माहिती आहे भाग्य आहे. तू कोण आहे? तुझं नाव सांग ना. त्याने सांगितलं, महाराज मी सत्य आहे. असं म्हटल्या राजा उठला, खाडकन त्याच्या कान फाडा, जोरात कानावर 5 बोटच उठली. काही 40 फूट अंतरावर गेलेला त्या भाग्याने आवाज ऐकला, पाठीमागं वळून पाहिलं, 5 बोटच उठले. राजाने काय म्हटला? लक्ष्मी गेली, मी काही बोललो नाही. भाग्य गेलं, मी काही बोललो नाही. तू कुठे चाललास? कुठे चाललास? रात्री मी जिला घरात घेतलं, कोणाला? लक्ष आहे ना आपलं, अवधासाला. कोणासाठी? तुझ्यासाठी. प्राण जाय लेकिन वचन. सत्यासाठी तिला घरात घेतो. तू निघालास.
गपचूप खाली मान घातली, खाली वाकून ज्या खोलीतून आलं होतं ना त्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन लिकून बसलं. एका कोपऱ्यात, नाहीतरी सत्य हे कोपऱ्यात दडलेलं असतं. असत्य माणसं पुढे उड्या मारत असतात बरं का. सत्य कोपऱ्यात लिकलेलं असतं, त्याला गरज नसते. लिकून बसलं. पुढे गेला. लक्ष्मी थांबल्या होत्या. भाग्य आलं. विचारलं, अरे तू आलास, माझं तानं पाराठ. त्याने सांगितलं, आई मी पाहिलं राजाने त्याच्या कानफडात दिली, ते गपचूप लिकून बसलं. लक्ष्मी स्थिर झाली. काय म्हणते, तुला कळतं का काय, तुला समजतं काय? अरे त्याच्याशिवाय आपल्याला कोण विचारतं, फिर मागे. भाग्य म्हटलं, आई मी तुझीच आज्ञा पाहत होतो. तसं पळत आलं जोरात, राजाचे पाय धरले, सांगितलं, महाराज माझा भ्रातृ माझा भाऊ जिथं, मी तिथं. जिथं सत्य लपलं होतं त्याच्या आणखी मागे जाऊन ते भाग्य लपून बसलं, कोपऱ्यात लिकून बसलं. दोघं लपून बसतात न बसतात तोपर्यंत लक्ष्मी माता आल्या. त्यांनी राजाच्या पायावर पाय ठेवले, सांगितलं, महाराज माझ्या मुलांशिवाय मला कोण विचारतं, माझी मुलं जिथं मी तिथं. गीतेतला शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवाणी तिर्मतिर्मम चंद्रुतेथ चंद्रिका शंभुतेथ अंबिका संततेथ विवेका असने की जे सौजन्यते ते सोयरीक. बरोबर आहे मारुती शेठ, आपल्याकडे सौजन्य होतं म्हणून या गावाशी आपला संबंध झाला. सौजन्यतेथ सोयरीक, जिथं सौजन्य असतं तिथं सोय रे, नाहीतर मग निकवड्या निष्ठुरा उभगे जायचा सोयरा. दरिद्री आणि निष्ठूर त्याच्या दारात कोण जाणार आहे? सौजन्यतेथ सोयरीक वन्नीतेथ दाख दया तेथ धर्मो धर्मो सुखागमो. कितीतरी ओव्या आहेत. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. हाती जायचं. शेवटची ओवी आहे, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. नारायण असं लक्ष्मी असावी. आपल्याकडे येणारी संपत्ती दिवसाची येणारी असावी, म्हणजे सन्मार्गाने मिळवलेलं धन असावं. रात्रीचं येणारं धन, पापाने मिळवलेली संपत्ती कधीच सुख देत नसते, ते कुठंतरी भगदाड पाडत असते. म्हणून सत्य कराल ते हित सत्य करा. तिसऱ्या चरणात काय म्हटलं जगद्गुरु कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मेश्वर पूजनाचे वर्मेश्वर पूजनाचे. हा कोणाही देवाचा सगुण मत्सर असलेले बाजूला बसा. वर्म सर्वेश्वर असं वाटतंय का लगेच संपावं, म्हणून कृपया तुम्हाला विनंती आहे, हात जोडून पाया पडून दडपण आणू नका. फक्त 10 मिनिटं आपण फक्त अभंग सोडवणार आहोत. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन. धन्यवाद बाजूला गेले त्याबद्दल बरं का. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्या जीवाचा मत्सर घडू नये. कोणाला कोणीच आपल्याकडून दुखावले नाही. तुम्ही दुखवायचा हा उद्देश नव्हताच आम्हाला. कोणालाही दुखवू नये. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याच्यावर दृष्टांत आहेत, परंतु आपली वेळ संपत आली. कोणालाही आपल्याकडून शब्दाने सुद्धा दुखवलं गेलं नाही पाहिजे. आपल्याला आपल्याकडून कोणताच मत्सर घडू नये, द्वेष घडू नये. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. सर्वेश्वराची ही पूजा करण्याची ही युक्ती आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. अन्वय अर्थ असा आहे. खरी पूजा हीच आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली अपारा तोषा लागी कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराची ही पूजा आहे की कोणत्या जीवाचा मत्सर घडू नये. कोणाला आपल्याकडून कोणी दुखावलं जाऊ नये. कोणाला असा आपल्याकडून त्रास होऊ नये. आपल्याला किती झाला तरी चालेल. धक्के पेटेची सोसावे नीच शब्द शोषित जावे पस्तावणी परावे आपुलेची होती. सहन करा शिका. सहन शक्तीच स्नेहशक्ती वाढवते. म्हणून सहन करायला शिका. स्थितप्रज्ञ व्हायला शिका. अपूर्यमानम मचलम प्रतिष्ठ समुद्रमापी प्रविशंती तद्वत यद्वत कामामय प्रविशंती सर्व सशांती मापनोती न काम कामी. काय विनोबाजीने सांगितलं? न भंग पावे भरताही नित्य समुद्र घेतो जिरवुनी पाणी. जाती तसे जात जिरोनी भोग तो पावला शांतीनं भोग लुब्ध. मग तिथं काय? येशा ब्राह्मी स्थिती पार्थ. ही अशी स्थिती एकदा का प्राप्त झाली टिकून अंतकाळीही ब्रह्मनिर्वाण मिळवी.
अशी स्थिती आम्हाला प्राप्त हो. त्या भगवंताकडे हेच मागणं करायचं. कोणाही जेव्हाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचन. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हटले काय? भैरवी म्हणा एकदा. तुका मने का देहाचे अवयव तुका मने का देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुका मने का देवाचे अवयव तुका मने का देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीवन भोग पावे सुख दुःख जीवन भोग पावे ऐका जी तुम्ही भक्त भागवत ऐका जी तुम्ही भक्त भागवत सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. ऐका जे तुम्ही ऐका जे तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा कराल ते हित करा कराला ते हित सत्य
करल ते हित सत्य करार करल ते हित हित सत्य करार करल ते हित हित सभाय नवनीता मृग सभाय नवनीता तैसे सज्जनाचे चित्त तैसे सज्जना सजना
रखुमाई गोपाळ रखुमाई गोपाळ जय हातवर करा सगळे. रखुमाई वर हात करा, टाळी वाजवा सर्वांनी, बाहेर असलेले सर्वांनी. हरी जय जय हरी जय जय हातवर करा पुरुष मंडळी. हरी 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 जय हरी 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 जय जय हरी जय हरी जय हरी जय पम हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय गोपाळ गोमाई गोपाळ गोमाई गोपाळ जय जय गोपाळ गोमाई तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. एकाच देहाचे असलेले अवयव म्हणजे सगळं जग त्या परमात्म्याचंच आहे. म्हणून कोणत्या जीवाचा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे निषेध सांगितला. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा विधी सांगितला. असं करा असं करू नका. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. वैष्णव कोणाला म्हणावं? अभंग गोड आहे. तुकोबारायांची अक्षर आहेत, अर्शवाणी आहे. असाच अर्थ असेल असं म्हणू शकत नाही. खूप खोल अर्थ. आपलं आयुष्य जरी वेचलं तरी याचा थांग लागू शकत नाही. फक्त आपली तृप्ती करून घ्यायची अतिशय गोड वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये. या ठिकाणी सगळ्या माता भगिनी शांत चित्ताने सर्वांनी ऐकून घेतलं. तरुण मंडळींनाही धन्यवाद. या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी सर्वांनी शांत रीतीनं पहिलं श्रोते विन नव्हे वक्ताची तो सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या मर्यादित वेळेत 9:30 वाजलेले आहेत. गोड अशी साथ आमच्या हरिभक्तीपरायण नंदिनीताई सांगळे. खरोखर कोकिळा आहे, गान कोकिळा. गोड असा आवाज. कारण तुम्ही पंचममध्ये पेटीला संपून टाकता. पेटीची माघार आहे तुमच्या पुढे, बरोबर आहे ना. आम्हाला येत नाही पण थोडंफार कळतं. आता ज्यांचा आमचा संबंध सागरजी महाराज तितक्याच पटीने त्यांना साथ देणार आहे. तर यांच्या आवाजाला आवाज तोड देणं इतकं सोपं नाही आहे. कारण त्याला रियाज केल्याशिवाय होत नाही. नुसतं गपचूप राहून तो घासा खरगत जातो, खाली जातो असतो नाही का. त्याला सतत सतत आळवावं लागतं. जसं तुम्ही ते चिक आटताना जितका आळवाल तितकी तार येत असते. तसंच आहे गायनाचं कोणतीही गोष्ट. तसं ज्याने आयुष्य वेचलं परमार्थामध्ये सगळं गायन असून वादने आणि तितकंच गोड व्यक्तिमत्व. कसे आहे त्यांचं बोलणं? मितले आणि रसाळ साचा आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे सुदामजी महाराज बोधवंत. आणि तितकंच गोड व्यक्तिमत्वाचे सीए पदापर्यंत पोहोचले. गोड स्वर, गोड मृदुंग ही कला आहे. ताईंकडे अंतरंग ज्ञानेश्वरी गायन म्हणून हे कर्तृत्व मुली तयार दिसतात. काहीतरी दिसल्याशिवाय कोणी पाठवत नसतं. दिसलं पाहिजे ना. दिसतं ना, गीता दिसते. आपण प्रमाणे घेतले का नाही, गीता येते का नाही पहा. मग असं भरलेलं असावं, रिकामं कधीच जाऊ नये बरं का. हे सगळं देण्याची शक्ती हे अंतरंगी असावेत. यांच्यातल्याच पुढे आम्ही त्या काळात म्हणायचो एकाच साधवीनं कीर्तन करावं. त्या म्हणजे आम्ही लहानपणात ऐकलेलं आजही आहेत आमचे. त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी त्यांच्या बंगल्यावर ज्ञानेश आश्रम म्हणून लिहिलेले ज्ञानाई आश्रम तिथं लिहून ठेवलेले स्वांत करणं सुख आहे. मीराबाई महाराज मिरीकर. खूप गोड व्यक्तिमत्व. तुम्ही पाहिलं का नाही माहीत नाही, पण काय आवाज, काय स्वर, आचरण तितकं शुद्ध. असं शुद्ध आचरणाने स्त्रियांनी परमार्थ मुक्ताईने केला, जनाबाईने केला. सगळ्यांनी या ठिकाणी गोड अशी साथ दिली सर्वांनी. आमचे बाळासाहेब महाराज खताळ ज्यांची आता 9 परिक्रमा झाल्या. आम्ही जाणार आहे पुढच्या वर्षी त्यांच्याबरोबर. नर्मदा मैयाच्या परिक्रमा करणारे व्यक्तिमत्व. आणि सुजित भाऊ थोडी ढेर वाढली बरं का. बरं का. गोड अशी साथ. आपण जर आवाजच न दिला तर आम्ही काय सांगणार आहे यांना बरं का. आपल्या परिसरामध्ये आवाज कसा द्यावा,
कोणाला किती कमी करावं आणि कोणाला किती वाढवावं. अतिशय गोड साथ दिल्याबद्दल सुजितला धन्यवाद. शूटिंग चालू आहे, लाईव्ह आहे ना बरं का, त्यांनाही धन्यवाद. तरुण मंडळींना बोललो मी, प्रेमाने बोललो, बाजूला फक्त, कारण श्रोता दूषित जरी झाला तरी मांडियेला रसू वितळे. नवरस भरायचे असतात. नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. नवरस असतात. हास्य रस, करुण रस, बिबिस्त रस, रौद्र रस, अद्भुत रस, वीर रस, भय रस, शृंगार रस, आणि शेवटचा ज्ञानेश्वरीतला विशेष रस आहे शांत रस. शांताची या घरा अद्भुताला पाहुणेरा. आणि इथं जो आहे तो भक्तिरस आहे. आणि खूप अंतरंगात गेलो तर तो ब्रह्मरस आहे. पण सगळ्यांना माहीत आहे तो आंबरस माहीत आहे बरं का. आपल्या सगळ्यांना कोणता रस माहीत आहे? आंबरस माहीत आहे. हे रस साहित्यातले आहेत. त्याचं रसास्वादन करण्यासाठी सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. नाहीतर मग कधी कधी काय होतं, पाक करविला स्वादिष्ट परी जेवणारे मिळाले रोगिष्ट, तरी त्या सुगरणीचे कष्ट वायाची जाय. इथं असं अजिबात घडलं नाही. खूप छान, कारण तुमचा टवटवीत चेहरेच वक्त्याला बोलवत असतात. तुम्ही सगळे टवटवीत होतात. तुम्हाला कळालं सुद्धा नसेल वेळ कुठं गेली, याची मला नक्की जाणीव आहे. म्हणून आपण 9:30पर्यंत नेलं. थोडा वेळ घेतला म्हणून थोडं कार्यकर्ते मंडळी नियोजनकर्त्यांना पुढं जेव घालायचं असतं. त्यांचं क्षमा, त्यांची माफी मागतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल त्या बुद्धीचा दोष जे बरोबरच आहे ते आमच्या श्री घरचा निरोप. या कीर्तनाची सेवा आमच्या नात्यातले आहेत, अतिजवळचं. मी सुनीताला खूप लहान असताना पाहिलेलं आहे. तेव्हाच ओळखलं होतं की गोड स्वर, गोड आवाज. त्यांच्या गावात जिथं माहेर आहे तिथं आमची सर्व्हिस आहे. आमचं खूप आम्ही पारायणं केले खूप बरोबर त्या ठिकाणी. आणि जमवण्यात सुद्धा आम्ही मध्यस्थी होतो थोडं, बरोबर आहे ना गीतेश महाराज बरं का. तर अशा रीतीनं त्यांनी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांनाही धन्यवाद देतो. गीतेश महाराज, सुनीताताई कातोरे, दोघांनाही तुमच्या या ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेसाठी शुभेच्छा चिंतितो. तुमच्याकडं घडून गेलेल्या मुली ह्या अंतरंगीच असतील अशी ग्वाही देतो. या मुली सगळ्या पुढे ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, गोड चिंतन जसं गायन असतं तसंच मांडणाऱ्या तयार होतील. कारण दृष्टी देणारं कोणीतरी असावं लागतं, नजर देणारं कोणीतरी असावं लागतं. तुम्ही भाग्यवान आहात, अशा संस्थेत आहात. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. रमेश महाराज आहेत, मारुती शेटकवडे आहेत, रामारी बोलले. खरं तुम्ही आज उभं राहायला पाहिजे होतं, परंतु सगळी संस्था आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. गावातील असलेले सगळे कार्यकर्ते मंडळ, या ठिकाणचे असलेले सर्व मंडळ, सर्वांना धन्यवाद देतो. विनयकरी महाराज, या ठिकाणी चोपदार महाराज, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि थोडंसं लांबलं त्याबद्दल क्षमा मागतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय